BA प्रथम वर्ष मध्ययुगीन मराठी साहित्य या अभ्यासपत्रिकेतील गद्य विभागातील 4था पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। हा पाठ आहे राज्याभिषेक। या पाठाचे लेखक आहेत कृष्णाजी अनंत सभासद। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ म्हणजे सभासदांच्या बखरीतील एक उतारा आहे। कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये मंत्री म्हणून काम करत होते किंवा सभासद म्हणून काम करत होते। छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत त्यांनी दरबारामध्ये काम केलेलं असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं काम ते जवळून पाहिले होते। शिवाजी महाराजांचा सहवास त्यांना लाभला होता, म्हणून त्यांनी जी बखर लिहिली त्या बखरीला मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये एक विशेष महत्त्व आहे। मुळामध्ये बखर हा जो वाङ्मय प्रकार आहे तो साधारणतः 17व्या शतकामध्ये आकारला आलेला हा साहित्य प्रकार आहे। त्यापूर्वी मुसलमान राजे आपल्या राज्यामध्ये घडलेली एखादी घटना तिचा वृत्तांत लिहून ठेवण्यासाठी ते तवारिखा लिहित असत आणि त्यापासून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बखरी लिहिण्यात आल्या। बखर हा जो शब्द आहे तो मुळामध्ये अरबी शब्द आहे। अरबी भाषेतील खबर या शब्दाचा विपर्यास होऊन मराठीमध्ये बखर हा शब्द रूढ झालेला आहे। आता पहा, कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बखरीतून छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहिलेलं आहे। छत्रपती शिवरायांचं एक अधिकृत चरित्र, एक विश्वसनीय चरित्र म्हणून कृष्णाजी अनंत सभासदांच्या बखरीचा उल्लेख केला जातो। या बखरीला सभासदाची बखर असंही म्हणतात। आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो उतारा ठेवण्यात आलेला आहे त्या उतार्यामध्ये जवळपास 4 ते 5 परिच्छेद आहेत। या उतार्यामधला पहिला जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदामध्ये राज्याभिषेकाची कल्पना कशी सुचली त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्याभिषेक सोहळा पार पडला ते गागा भट्ट। गागा भट्टांचं येणं दक्षिणेमध्ये कशामुळे झालं आणि गागा भट्टांमुळे ही कल्पना कशी समोर आली आणि गागा भट्टांनी स्वतः म्हणजे पुढाकार घेऊन हे राज्याभिषेक कशा पद्धतीने घडून आणलं त्याविषयीचं वर्णन या पहिल्या परिच्छेदामध्ये आहे। तर मित्रांनो, आपण हा परिच्छेद पाहू। पुढं वेदमूर्ती राजश्री गागा भट्ट म्हणून वाराणसीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले। भट गोसावी थोर पंडित 4 वेद 6 शास्त्रे योगाभ्यास संपन्न ज्योतिषी मांत्रिक सर्व विद्येने निपुण कलियुगीचा ब्रह्मदेव पंडित त्यास राजे व सर कारकून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्माने आणले। त्यांची पूजा नाना प्रकारे रत्नखचित अलंकार पालखी घोडे हत्ती देऊन द्रव्यही उदंड देऊन पूजिले। गागा भट्ट बहुत संतुष्ट झाले। भट गोसावी याचे मते मुसलमान पादशाह तख्ती बसून छत्र धरून पातशाही करीतात आणि शिवाजी राजे यांनीही 4 पातशाही दबाविल्या आणि 5 लाख घोडा लष्कर गडकोट असे असता त्यास तख्त नाही। याकरिता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले आणि हे राजियासही मानिले। अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांचे मनास आले। तर आता पहा, त्या काळातले भारत देशातले एक प्रख्यात पंडित, जे एक विख्यात पंडित वेदमूर्ती श्री गागा भट्ट यांच्या कानावर छत्रपती शिवरायांची कीर्ती जाते। छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी गागा भट्ट वाराणसी म्हणजे काशीहून महाराष्ट्रामध्ये येतात आणि छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी ते जेव्हा येतात, ही बातमी जेव्हा छत्रपती शिवरायांना कळते तेव्हा छत्रपती शिवराय त्यांना त्यांच्या स्वागताला स्वतः सर कारकूनला सोबत घेऊन जातात। आता हे गागा भट्ट कोण होते हे या परिच्छेदामध्ये सांगितलंय। पहा,
हे त्या काळातले पूर्ण सबंध भारतातील एक विख्यात असे विद्वान होते. म्हणजे ते भट गोसावी थोर पंडित होते, म्हणजे विख्यात पंडित होते. 4 वेद 6 शास्त्र यावर त्यांचं प्रभुत्व होतं. याशिवाय योगशास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. ज्योतिषशास्त्रांचा त्याचा चांगला अभ्यास होता. ते मांत्रिकही होते आणि त्याचबरोबर 14 विद्येमध्ये गागाभट्ट निपुण होते. म्हणून गागाभट्टांना कलियुगीचा ब्रह्मदेव असं म्हणत असत किंवा अशी उपाधी त्यांना देण्यात आली होती. आणि गागाभट्ट जेव्हा स्वराज्यामध्ये येतात शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर कारकुनला घेऊन स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जातात. आता स्वागतासाठी गेल्यानंतर हे एक विख्यात विद्वान आहेत, धर्मपंडित आहेत आणि त्यामुळं त्यांची यथासांग छत्रपती शिवाजी महाराज पूजा करतात. पूजा करून त्यांना रत्नखचित अलंकार देतात, पालखी देतात, घोडे देतात, हत्ती देतात आणि प्रचंड संपत्तीही त्यांना दान म्हणून देतात आणि त्यांना दक्षिणा म्हणून प्रचंड संपत्ती देतात. आणि गागाभट्ट हे सगळं दिल्यानंतर, ही पूजा पाहिल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा केलेला सन्मान पाहिल्यानंतर गागाभट्ट प्रचंड समाधानी होतात, संतुष्ट होतात. मग ते असं शिवाजी महाराजांना बोलतेवेळेस म्हणतात की आत्तापर्यंत केवळ मुसलमान राजांचं सरदार होऊन आतापर्यंत या लोकांनी काम केलेलं आहे. मुसलमान बादशाह जे आहेत त्यांना तख्तावर बसून छत्र धरण्याचं काम आपल्या लोकांनी केलेलं आहे किंवा त्यांच्या दरबारामध्ये सरदार म्हणून आपल्या लोकांनी काम केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र ही परंपरा मोडीत काढली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ सरदार होण्यात धन्यता न मानता त्यांनी 4ही मुसलमान बादशहांचा वेळोवेळी पराभव केला आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं, स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. आणि या ठिकाणी पहा, 5 लाख लष्कर त्यांनी उभं केलं शून्यातून. म्हणजे शून्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. 5 लाख लष्कर त्यांच्याकडं आहे, गड कोट आहेत, पण केवळ तख्त नाही म्हणून त्यांना राजा कोणी समजत नाहीत. याकरिता आता मराठा राजा झाला पाहिजे, राजा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार गागाभट्ट शिवाजी महाराजांसमोर मांडतात. म्हणजे शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्याभिषेक करणं आवश्यक आहे आणि ते केलं पाहिजे, हा विचार गागाभट्ट शिवाजी महाराजांसमोर मांडतात. शिवाजी महाराजांनाही तो विचार पटतो. ते लगेच आपल्या राज्यातील जे 4 जाणकार लोक आहेत, जे मातब्बर लोक आहेत, अशा लोकांची एक बैठक बोलवतात. त्यांच्यासोबत विचार विनिमय करतात आणि सर्वांना ही कल्पना आवडते आणि राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला जातो. आता पहा, राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याभिषेकाची तयारी करणं आवश्यक आहे. ती तयारी कशी केली जाते त्याचं वर्णन आता पुढच्या परिच्छेदामध्ये आहे. पहा, तेव्हा भट गोसावी म्हणू लागले की तख्ती बसावे, तेव्हा राजियाने वंशाचा शोध करिता राजे शुद्ध क्षत्री शिसोदे उत्तरेहून दक्षिणेस एक घराणे आले. तेच राजियाचे घराणे असे शोधले. उत्तरेचे क्षत्रियाचे वृत्तबंध होतात, त्यांनी त्याप्रमाणे वृत्तबंध करावा हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राजियाची क्षत्रिय वृत्तबंध केला. शुद्ध क्षत्रिय आदी केला, अपार द्रव्यधर्म केला. कुल आपले देशातून परदेशातून वैदिक ब्राह्मण थोर क्षत्रियहून मिळाले. तो सर्वही समुदाय राहून घेतला. प्रत्येही मिष्टान्न भोजनास घालू लागले. पुढे तख्तारूढ व्हावे म्हणून तख्त सुवर्णाचे 32 मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तख्तास जोडणी केली. जडीत सिंहासन सिद्ध केले. रायरीचे नाव रायगड म्हणून ठरविले. तख्तास स्थळ तोच गड नेमिला. गडावरी नसती बनवावे असे केले. 7 महानदियांचे उदके व थोर नदियांचे उदके, समुद्राची उदके
तीर्थक्षेत्र नामांकित येथील उदके आणली, सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. 8 कलश 8 तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. शालिवाहन शक्य 1596 ज्येष्ठ माशी शुद्ध 13 मुहूर्त पाहिला. आता पहा, त्या काळामध्ये धर्मपरंपरा असं सांगत होती की राज्याभिषेक होण्यासाठी क्षत्रिय कुळातला माणूस असला पाहिजे. आता क्षत्रिय कुलसंपन्न असला पाहिजे ही अट धर्मशास्त्राचा हा नियम होता. आणि त्यासाठी गागाभट्टांनी काय केलं, शिवाजी महाराजांच्या कुळाचा शोध घेतला. आणि शिवाजी महाराजांच्या कुळाचा शोध घेऊन शिवाजी महाराज क्षत्रिय असल्याचं गागाभट्टांनी अगोदर सिद्ध केलं. कारण प्राचीन काळामध्ये उत्तरेतून शिसोदे नावाचे घराणं महाराष्ट्रामध्ये आलं होतं आणि तेच घराणं छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. अशा प्रकारची गोष्ट गागाभट्टांनी सिद्ध केली. आता पहा, शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत हे गागाभट्टांनी सिद्ध केल्यानंतर उत्तरेतील क्षत्रियांचं ज्या पद्धतीनं व्रतबंध संस्कार होतो तशा पद्धतीचा व्रतबंध संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा करण्यात आला. आणि या ठिकाणी पहा, अगोदर क्षत्रिय होण्यासाठी व्रतबंध संस्कार होणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचा व्रतबंध संस्कार त्यांनी केला. आणि या कार्यक्रमात देशभरातून जे विख्यात ब्राह्मण आले होते त्यांचा म्हणजे या ठिकाणी पहा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. देशातून परदेशातून जे ब्राह्मण आले होते त्या सर्वांना काही काळ या ठिकाणी मुक्कामास ठेवून घेण्यात आलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती देण्यात आली. त्यांना मिष्टान्नाचं भोजन देण्यात आलं. आता पहा, राज्याभिषेक करायचं म्हणलं तर सिंहासन पाहिजे. राजा म्हणून घोषित करायचं तर सिंहासन पाहिजे. तर या ठिकाणी पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन बनवण्यात आलं. हे सिंहासन कसं बनवण्यात आलं तर 32 मन सोन्याचं सिंहासन बनवण्यात आलं. आता पहा, आपल्याकडं मन म्हणजे काय तर 16 पायलीचं एक मन होत असते. तर अशा 32 मनाचं सिंहासन 32 मन सोन्याचं सिंहासन बनवण्यात आलं. आणि त्यांच्या खजिन्यामध्ये जे काही मौलिक स्वरूपाचे रत्न होते, हिरे होते, ते सगळे त्या सिंहासनाला बसवण्यात आले. आणि सुवर्ण अशा पद्धतीनं रत्नजडित सिंहासन सिद्ध करण्यात आलं. आणि हे सिंहासन ज्या किल्ल्यावर ठेवण्यात येणार होतं आणि शिवाजी महाराजांची राजधानी ज्या किल्ल्याला बनवण्यात येणार होती त्या किल्ल्याचं नामविस्तार करण्यात आला. आणि नामविस्तार असा करण्यात आला पहा, त्या किल्ल्याचं पूर्वीचं नाव होतं रायरी आणि ते रायरी किल्ल्याचं रायगड असं नामविस्तार करण्यात आला किंवा असं नामकरण करण्यात आलं. आणि त्यानंतर पहा, या ठिकाणी रायरीचं रायगड म्हणून नामांतर करण्यात आलं. 32 मणाचं सोन्याचं सिंहासन बनवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाचा शोध घेऊन क्षत्रिय कुळ त्यांचं असल्याचं सिद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं व्रतबंध संस्कार करण्यात आला. अशा पद्धतीची सगळी तयारी करण्यात आली. 32 मण सोन्याचा जो सिंहासन बनवण्यात आला त्या सिंहासनाला रायगड किल्ल्यावर स्थापित करण्यात आलं. आता पहा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचं म्हटल्यानंतर आपल्याकडं ज्या 7 पवित्र नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, कावेरी, गोदावरी, ह्या ज्या नद्या आहेत ह्या 7 नद्यांचं पाणी आणण्यात आलं. 7 समुद्राचं पाणी आणण्यात आलं. आणि त्याचबरोबर पहा, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रीचं पाणी आणण्यात आलं. आणि 8 सोन्याचे कलश बनवण्यात आले, 8 सोन्याचे तांबे बनवण्यात आले. आणि अष्टप्रधानांनी राजियाला अभिषेक करावा असं निश्चित करण्यात आलं. आणि तो दिवस निश्चित करण्यात आला, पंचांग पाहून दिवस निश्चित करण्यात आला. शालिवाहन शक्य 1596 ज्येष्ठ माशी शुद्ध 13 असा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आता पहा, प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा कसा संपन्न झाला त्याचं वर्णन पुढच्या परिच्छेदामध्ये करतात. ते दिवशी राजियांनी मंगलस्नाने करून श्री महादेव व श्री भवानी कुलस्वामी व उपाध्ये प्रभाकर भटाचे पुत्र भाळभट्ट कुलगुरू व भट गोसावी वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार वस्त्रे देऊन सर्वांस नमन करून अभिषेकास
सुवर्ण चौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके करून सुवर्ण कलश पात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले. कित्येक नवरत्नाधिक सुवर्ण कमळे व नाना सुवर्ण फुले व वस्त्रे उदंड दिधली. दान पद्धती प्रसाणे षोडश महात्याधिक दान केली. सिंहासन अष्टखांब जडित केले. त्या स्थानी अष्टप्रधानांनी उभे राहावे. पूर्वी कलियुगी, त्रेतायुगी, द्वापारयुगी कलियुगीचे जैसे पुण्यश्लोक राजे सिंहासनी बसले त्या पद्धतीप्रमाणे शास्त्रोक्त साहित्य सिद्ध केले. आता पहा, प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा कसा होतो त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. पहा, ते आता ज्या दिवशी राज्याभिषेक ठरवण्यात आलं त्या दिवशी राजयाज्ञे मंगल स्नाने करून, जे राजाने काय केलं त्या दिवशी मंगल स्नान केलं आणि अगोदर त्यांनी काय केलं, श्री महादेवाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर कुलस्वामिनी तुळजाभवानीचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि याशिवाय त्यांच्या कुळाचे जे गुरु होते उपाध्य प्रभाकर भट्टाचे पुत्र बाळभट्ट हे त्यांचे घराण्याचे गुरु होते आणि किंवा इतर जे काही म्हणजे भट गोसाई होते या सगळ्यांची त्यांनी यथासांग पूजा केली शिवाजी महाराजांनी आणि त्यांना अलंकार वस्त्र वगैरे देऊन त्यांचा सन्मान केला. आणि त्यानंतर सर्वांस नमन करून अभिषेकासाठी त्यांनी सोनेरी म्हणजे सोन्याच्या सोन्याच्या चौरंगावर ते बसले. सुवर्ण चौकी म्हणजे चौरंग, सोन्याच्या चौरंगावर बसले आणि सोन्याच्या चौरंगावर अभिषेकासाठी बसल्यानंतर अष्टप्रधान आणि त्या राज्याभिषेकासाठी आलेले थोर थोर ब्राह्मण मंडळींनी वेगवेगळ्या ठिकाणून जे पाणी आणले होते, 7 समुद्राचं, 7 नद्यांचं, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रीचं, त्या सगळ्या पाण्यानं सोन्याच्या कळशीनं, सोन्याच्या तांब्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करतात, म्हणजे त्यांना आंघोळ घालतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या चौरंगावर बसून त्यांना अशा पद्धतीने आंघोळ घातल्या जाते आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दिव्य वस्त्र आणि अलंकार देतात. आणि ते दिव्य वस्त्र आणि अलंकार परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ होतात. तेव्हा कित्येक नवरत्नाधिक सुवर्ण कमळे, नाना सुवर्ण फुले त्यांना उदंड म्हणजे ते या ठिकाणी उदंड पद्धतीने दान करतात, मोठ्या पद्धतीने दान करतात. दान पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या पंडितांना, पुरोहितांना ते दान करतात. त्या शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे त्याच्या भोवती खांब असतात, ते रत्नजडित असतात. त्या प्रत्येक खांबाजवळ एका प्रधानाची व्यवस्था बसायची केलेली असते. अष्टप्रधान असतात आणि त्याचे प्रतीक म्हणून 8 खांब उभे केले जातात. पूर्वी कृतयुगी, त्रेतायुगी, द्वापारयुगी, कलियुगामध्ये अनेक राजांनी ज्या पद्धतीनं त्या राज्याभिषेक करून घेतले त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी राज्याभिषेक होते. पहा, आता पहा, राज्यकारभार चालवण्यासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता असते. पण छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची रचना करतात. 8 जे खांब असतात ते अष्टप्रधान मंडळाचे प्रतीक असतात. अष्टप्रधान ते उभे केले जातात. तिथं ते कोण कोण आहेत पहा, तर एक आहेत मोरोपंत. मोरोपंत हे जे आहेत ते त्र्यंबक पंताचे पुत्र होते. ते पेशवे आणि मुख्य प्रधान होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य प्रधान कोण होते, तर ते होते मोरोपंत. आणि त्यांच्या हाताखाली जसं आता कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री असतात तसं या मोरोपंतांच्या हाताखाली बितपशील पण कोण असतो पहा, तर तो असतो दत्ताजी पंत निराजी पंत निस. हे मोरोपंताचे सहाय्यक असतात, म्हणजे सहाय्यक मंत्री. हे प्रधानमंत्री मोरोपंत हे शिवाजी महाराजांचे प्रधानमंत्री असतात आणि त्यांचे सहाय्यक मंत्री म्हणजे दत्ताजी पंत निराजी पंत असतात. आणि दुसरे मंत्री असतात पहा, नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ मुजुमदार. हे यांचे नाव अमात्य. आता पहा, पहिले होते मुख्य प्रधान पेशवे आणि दुसरे होते नारो म्हणजे निळकंठ रामचंद्र निळकंठ मुजुमदार. आणि त्यांच्यासोबत दुसरे मंत्री असतात पहा, त्र्यंबक सोंडदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्र पंत सुमंत्र.
आता तिसरे असतात पहा की रावजी पंडितराव होते त्यांचे पुत्रास सयाजीराव, आणि त्यांच्यासोबत दुसरे मंत्री असतात अनाजीपंत सुर्णीस यांचे सचिव. आणि त्यानंतरचे एक मंत्री असतात हंबीरराव मोहिते सेनापती, आणि त्यांच्यासोबत दुसरे मंत्री असतात पहा, त्यांचं नाव आहे निराजी रावजी यास न्यायाधीशी. म्हणजे निराजी रावजी हे न्यायाधीश म्हणून काम करतात. असे हे 8 प्रधान मंडळ असते, 8 मंत्री असतात. आता याच्यामध्ये पहा, हे अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचं असते. आणि त्यानंतर पहा, आता छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अष्टप्रधान मंडळ हे अशा पद्धतीने स्थापन केलं जाते. तर यानंतर पहा पुढं काय होते, तर येणेप्रमाणे संस्कृत नावे ठेविली, अष्टप्रधानांची नावे ठेविली, ते स्थळे नेमून उभे केले, आपले स्थळी उभे राहिले. बाळप्रभू चिटणीस व नीळप्रभू यास वरकड अष्टप्रधान मुतालिक व हुजरे प्रतिष्ठित सर्वही यथाक्रमे पद्धतीप्रमाणे सर्व हा उभे केले. छत्र जडावाचे मोतीलक झालरीचे करून मस्तकावर धरिले. छत्रपती असे नाव चालविले कागदोपत्री. स्वस्ती श्री शख करून सिंहासनावर बसविले. त्या दिवसापासून नियत चालविला 50 सहस्त्र ब्राह्मणास वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधी व सत्पुरुष संन्यासी अतिथी मानभाव जटाधारी जोगी जंगम नाना जाती मिळाले. तितक्यास 4 मास मिष्टान्न उल्फे चालविले. निरोप देता पात्र पाहून द्रव्य अलंकार भूषणे वस्त्रे अमर्याद दिली. गागाभट्ट मुख्य अध्वर्यू त्यास अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होऊन झाले. अष्टप्रधानास 1,00,000 होऊन बक्षिशी दर आसामीस. त्याखेरीज एक हत्ती घोडा वस्त्रे अलंकार असे देणे दिले. येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. यायोगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ पादशाह मराठा पादशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. तर आता पहा, हे अष्टप्रधान मंडळ अशा पद्धतीने नेमण्यात आलं आणि त्यांना संस्कृत नावं देण्यात आली. अष्टप्रधानाची नावे ठेवली आणि ह्या अष्टप्रधान मंडळाची सगळी म्हणजे जबाबदारी ह्याच्यामध्ये समन्वय करण्याचं काम बाळप्रभू चिटणीस नीळप्रभू पारस याकडे देण्यात आलं. म्हणजे यांच्याकडे ही सगळी जबाबदारी देण्यात आली आणि हे सर्व यथा पद्धतीनं पार पाडलं. छत्र जडावाचे मोतीलक झालरीचे करून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर धरण्यात आलं. तेव्हा त्यांना छत्रपती असं नाव बाल करण्यात आलं. कागदोपत्री स्वस्तिक श्री शख असा उल्लेख करण्यात आला आणि त्या दिवसापासून नियत चालविला 50,000 ब्राह्मणांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि त्या सगळ्यांना याशिवाय वेगवेगळे तपस्वी लोक, सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव म्हणजे महानुभाव, गोसावी, जोगी आणि जंगम ह्या सगळ्या लोकांना त्यांनी निमंत्रित केलं होतं. आणि तितक्या लोकांना 4 महिने दररोज म्हणजे मिष्टान्न गोडधोड जेवू घालण्यात आलं. म्हणजे भोजन उल्फे म्हणजे अन्नछत्रावळी चालवण्यात आलं. आणि शेवटी 4 महिने ठेवून घेतल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला. सगळ्यांना द्रव्य अलंकार भूषण देण्यात आले. गागाभट्ट हे मुख्य होते त्यामुळे त्यांना अपरिमित द्रव्य देण्यात आलं. संपूर्ण जो खर्च आला या राज्याभिषेकाला तो 1,42,00,000 सुवर्ण होऊन एवढा खर्च आला होता. आणि अष्टप्रधान मंडळ जे होतं त्या प्रत्येक प्रधानाला प्रत्येक प्रधानाला 1,00,000 होऊन देण्यात आलं. त्यांना 1 हत्ती देण्यात आला, 1 घोडा देण्यात आला, काही वस्त्रे अलंकार देण्यात आले. अशा पद्धतीनं राजे गादीवर बसले. आणि तो काळ असा होता की ज्या काळामध्ये सबंध भारतामध्ये सगळीकडं मुस्लिमांचं राज्य होतं. फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव हिंदू राजे होते असा उल्लेख या ठिकाणी बखरकार करतात. आता ह्या घटनेचा पडसाद मुसलमान राजाच्या मनावर कसा उमटला पहा, किंवा सभोवतालच्या सबंध भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा पडसाद कसा उमटला
त्याचं वर्णन शेवटच्या परिच्छेदामध्ये सभासद करतात. पहा, ही वर्तमाने बहादूर खान कोका यासी कळली. त्यांनी पुढे पेडगाव भीमातिरी येथे येऊन छावण्या केल्या आणि दिल्लीस पादशहास हे वर्तमान सिंहासनाशी लिहिले. पादशहास कळून पादशहा तख्तावरून उतरून अंतपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून आपले देवाचे नाव घेऊन परमखेद केला. 2 दिवस अन्न उद घेतले नाही आणि बोलिले की खुदाने मुसलमानाची पादशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले. आता हद्द झाली. असा बहुत खेद व दुःखाचे पर्वत मानिले. मग मोठे मोठे वजीरांनी नाना प्रकारे समाधान करून आणाखुणा घालून तख्तावर बसविले. ऐसेच विजापूरचे पादशास व भागानगरचे पादशास वरकड सर्वास वर्तमानकडून खेद झाला. रुमनाम, इराण, दुराणे व दर्यातील पादशहास खबर कळवून मनास खेद करू लागले. खेद करून आशंका मांडिली व जातीने वर्तमान झाले. आता पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा त्यांचा दक्षिणेतला जो बहादूर खान कोका हा सरदार असतो, तो पुढं पेडगाव या ठिकाणी आपली छावणी हलवतो आणि छावणी पेडगाव या ठिकाणी हलवल्यानंतर दिल्लीला औरंगजेबाकडं तो निरोप पाठवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून स्वतःचं स्वतंत्र राज्य घोषित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्याभिषेक करून स्वतःचं स्वतंत्र राज्य घोषित केलेलं आहे. ही वार्ता जेव्हा बहादूर खान कोका औरंगजेबांना कळवतो तेव्हा औरंगजेबाचा या घटनेचा औरंगजेबाच्या मनावर फार परिणामकारक म्हणजे त्यांच्या मनावर ह्या गोष्टीचा प्रभाव पडतो. त्याला ह्या घटनेचा हादरा बसतो आणि ह्या घटनेचा धक्का बसतो. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करून घेतले, स्वतःला स्वतंत्र राजे घोषित केले. या घटनेचा खूप मोठा धक्का औरंगजेबाला बसतो. तो लगेच तख्तावरून खाली उतरतो आणि जनानखान्यामध्ये जातो आणि जनानखान्यामध्ये गेल्यानंतर दोन्ही तळहात जमिनीला घासून तो खेद करू लागतो आणि 2 दिवस तो अन्न पाणी सेवन करत नाही. म्हणजे जमिनीवर हात आदळत बसतो आणि 2 दिवस तो अन्न पाणी सेवन करत नाही. आणि तो म्हणतो काय, पहा, खुदाने मुसलमानाची पादशाही दूर करून मराठीयास तख्त दिलंय. म्हणजे देवानं आपल्या खुदानं मुसलमानाची पादशाही दूर करून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य दिलेलं आहे. आता ही हद्द झाली असं म्हणून तो प्रचंड खेद करतो, दुःख करतो. लहान मोठे जे काही वजीर असतात ते मोठमोठे वजीर जाऊन त्याला समजून सांगतात, काही शपथ वगैरे घालतात. तेव्हा हा औरंगजेब तख्तावर बसायला तयार होतो. अशीच अवस्था विजापूरच्या बादशाह झाली होती. अशीच अवस्था निजामशहाची झाली होती आणि अशीच अवस्था पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांची झाली होती. ह्या सगळ्यांना प्रचंड दुःख झाले. या सगळ्यांना प्रचंड मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले याचा धक्का या सगळ्यांनाच बसला होता. पुढे राजे तख्ती बसून राज्यकारभार करू लागले. निजामशाही देश काबीज केला. मोगलाही जप्ती केली. भागानगरच्या पादशहाने राजे याशी सल्ला करून निराजी पंताचे पुत्र प्रल्हाद पंत मोठे बुद्धिवंत यास हिजबीस घेऊन कारभार राजियास देऊन स्नेहात मिळाले. वरकड किरकोळ राज्य होती ती घेतली. कित्येकाने कारभार देऊन अंकित होऊन राहिले. आता पहा, पुढे छत्रपती शिवाजी महाराज तख्तावर बसून राज्यकारभार करू लागले. निजामशाहीचा बराच भाग त्यांनी काबीज केला. मोगलांचाही काही भाग त्यांनी काबीज केला. भागानगरच्या म्हणजे आपल्या हैदराबादच्या बादशहांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तह केला आणि त्यांचे ते मांडलिक बनले. निराजी पंताचे पुत्र प्रल्हाद पंत यांना आपल्या राज्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या वतीने ठेवून घेतलं आणि त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांसोबत त्यांनी तह करून हातमिळवणी केली आणि म्हणजे तह करून त्यांच्यासोबत जुळून घेतलं. आणि त्यानंतर असे अनेक छोटे मोठे राजे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मिळू लागले आणि कित्येक छोटे मोठे राजे आपलं राज्यकारभार शिवाजी महाराजांच्या हातामध्ये येऊ लागले. आपलं राज्य शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये विलीन करू लागले. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रभाव संबंध भारतभर कसा पडला त्याचं वर्णन या शेवटच्या परिच्छेदामध्ये
कृष्णाजी आनंद सभासद करतात. तर मित्रांनो, हा उतारा या ठिकाणी संपला, हा पाठ इथे संपला. आपण